येत नाहीये व खुर्च्या संपल्यानंतर त्यांची स्क्रीन चालू करायची होती ती अजून चालू झालेली नाहीये। ज्ञानवंत कीर्तिवंत मूर्तिमंत जाणता राजा या भूमंडळाच्या ठाई धर्म रक्षिले ऐसे नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे। छत्रपती शिवाजी महाराज थोर पुरुषांना तसेच स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांना अभिवादन करून आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे उमेदवार मयुरेश रमेश भाऊ वांजळे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व जनसमुदाय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, एवढ्या मोठ्या संख्येने आपण अगदी कमी वेळेमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो, सर्वांना अभिवादन करतो, सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी 20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मयुरेश वांजळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार आपल्याला सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी जास्त वेळ मी बोलणार नाही, पण या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आव्हान करू इच्छितो। आव्हान यासाठी की स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे 2009 मध्ये आमदार झाल्यानंतर काही काळामध्ये देवाने आपल्यामधून त्यांना घेऊन गेले। त्यांचं राहिलेलं अधुरं स्वप्न आम्ही आमच्या कुटुंबावर घेतलं आणि कुटुंबामधून कोणीतरी पुन्हा रमेश भाऊच्या माध्यमातून रमेश भाऊची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला रमेश भाऊंनी करून दिली होती। तेच ओळख आपल्याला मयुरेशच्या रूपाने भविष्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला करून द्यायची आहे। मी सर्वांना विनंती करतो की 4 दिवस राहिलेले आहेत आणि 4 दिवसामध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित आहात। आपण पुढच्या 4 दिवसामध्ये आपले नातेवाईक, मित्राचे नातेवाईक असतील यांच्या माध्यमातून अजून आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचता येईल। आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सर्वांची जबाबदारी आहे की सर्वप्रथम एक युवक, एक तरुण चेहरा राजसाहेबांनी या ठिकाणी मयुरेशच्या रूपाने दिलेला आहे आणि महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारत देशामध्ये हा इतिहास होईल की एक तरुण उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेला आपल्याला सर्वांना पाहायचं आहे। स्वर्गीय आमदार रमेश भाऊ वांजळे यांचं स्वप्न, अधुरं स्वप्न आम्ही सांगू इच्छितो की आमच्या परंपरेने, आमची वारकऱ्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेने आम्ही त्या ठिकाणी आमचं आयुष्य जगत आलेलो आहे। आम्ही आमचा परिवार कधीही स्वतःसाठी जगलेला नाही। आमचा परिवार हा नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये असो, गोरगरिबांच्या मध्ये असो आणि त्या प्रकारे रमेश भाऊंनी घालून दिलेले जी परंपरा आहे ती आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलं होतं की आमच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं की बाळामंडळांनो, तुम्ही समाजसेवा करत आहात, तुम्ही स्वतःसाठी कधी जगू नका। या खडकवासला मतदारसंघामध्ये अनेक दीनदुबळे आहेत, त्यांच्यासाठी जगा, तरच तुमचं आयुष्य खरं सार्थ ठरेल। अशा प्रकारचं आईवडिलांनी घालून दिलेली शिकवण आम्ही आमच्या पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत। सर्वांना मी हात जोडून विनंती करतो, रमेश भाऊंना पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, मयुरेशच्या रूपाने आपल्याला पाहायचं आहे। सर्वांना विनंती करतो की आपण 4 दिवसामध्ये अजून जास्तीत जास्त प्रचार करून आपण निवडून येणारच आहोत, पण मला 4 दिवसामध्ये अजून चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आपण प्रचार केला तर अजून मतं गोळा होऊ शकतात। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।